बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात। कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे। चर्चा टाळून सरकार नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, याच गंभीर प्रश्नांवर आणि पुढील भूमिकेवर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले। शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये एक अधिकृत बैठक आज आयोजित करण्यात आली होती, ज्याला रोहित पवार, आमदार बंटी पाटील, महादेवराव जानकर आणि मी हजर होतो। अनेक आमदार सुद्धा हजर होते। मात्र बैठक अधिकृत असताना सुद्धा ऐनवेळी प्रवीण परदेशी यांनी या बैठकीस येण्यास नकार दिला। कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला एक प्रकारे माघार घेत त्या बैठकीला अनुपस्थिती त्यांची राहिलेली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे, यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाचा हा जो हस्तक्षेप आहे आणि प्रवीण परदेशी यांची जी कृती आहे तिचा मी किसान सभेच्या वतीनं निषेध करतो। शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ते ज्या मागण्या उपस्थित करतायत त्याला सामोरं जाण्याची हिंमत या सरकारची नाही। शेतकऱ्यांची फसवणूक 100% करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सत्य लपवण्यासाठीच अशा प्रकारच्या बैठकीतून पळ काढण्याची भूमिका राज्य सरकार, प्रवीण परदेशी समिती आणि संबंधित लोक घेत आहेत। किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी निषेध करतो। या विरोधात प्रचंड आंदोलन येत्या काळात महाराष्ट्रात उभं केलं जाईल असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। शेतकऱ्यांनी या आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे असं आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे। बैठक रद्द करून सरकार जबाबदारीतून सुटू शकत नाही। सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आता किसान सभेने तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे। पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।